आता बघूयात राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक मोठी खुशखबर दिली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची मागणी केली जात होती ती कर्जमाफी अखेर घोषित झाली आहे। निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो शब्द दिला होता तो त्यांनी पाळलाय, पण विरोधक त्याच्या मर्यादा आणि नियमांवरून प्रश्न उपस्थित करतायत। शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे। कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहन लाभ, राज्य सरकारची मोठी घोषणा। राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी मोठी घोषणा केली आहे। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी राज्य सरकारनं जाहीर केली आहे। राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे। नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून 50,000 रुपयांचा प्रोत्साहन लाभ दिला जाणार आहे। जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने नियमित कर्ज परतफेड केलेली असल्यास अशा पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल। निवडणुकीच्या काळात सत्ताधाऱ्यांनी शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, त्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची वारंवार कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता। या पार्श्वभूमीवर सरकारच्या या निर्णयाला वेगळं राजकीय महत्त्व प्राप्त झालंय। कर्जमाफीचं सुद्धा मी शेतकऱ्यांना सांगेन की हे लबाडाघरचं अवतरण आहे। अजूनही त्यांनी 2017 का काही साली जी केली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कर्जमुक्ती ती चालू आहे, ती योजना अजून चालू आहे। ती कधी पूर्ण करणार? आम्ही सुरू केली आणि कालबद्ध पद्धतीने पूर्ण पण केली, मात्र यांची ही योजना ती योजना अजून चालू आहे। मग आत्ताची योजना नेमकी कधीपासून कर्ज मुक्त व्हायला शेतकरी सुरू होईल आणि त्याच्यानंतर ही कर्जमुक्ती कधीपर्यंत पूर्ण होईल का ती सुद्धा 2047 पर्यंत चालू राहील आणि शेतकऱ्याचा 7/12 कोरा करण्याचं तुमचं जे एक आश्वासन होतं ते आश्वासन का नाही पूर्ण केलं? पात्र असा शब्द घातला गेला। आता हे पात्र कोण ठरणार हे आता आपल्याला नक्की कळणार नाही। पात्र कुठे आहे, कोण पात्र आहे? सरसकट कर्जमाफी नाही आणि तेही 2 लाखापर्यंतची मर्यादा त्या ठिकाणी ठेवली, म्हणजे या वर्षीचं उत्पन्न जे येईल ते उत्पन्नातून निघणारा पैसा शेतकऱ्याला या वर्षीच्या कर्जात कापला जाईल। कर्जमाफीच्या या घोषणेवर बळीराजासह शेतकरी नेत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या। सरकारने घेतलेला हा निर्णय चांगला आहे, शेतकऱ्याच्या हितातली, नियमित भरणाऱ्याच्या हितातली। असंच सरकारने शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहावं, मालाला भाव चांगला द्यावा, हीच आमची एक कळकळीची विनंती आहे। योग्य निर्णय घेतले तर सरसगट 2 लाखापर्यंत जर शेतकऱ्याला दिलं तर सगळ्याला आनंद वाटेल। एकाला हसायचा आणि एकाला रडू द्यायचा हे पद्धत बरोबर नाही। सगळ्याला समान द्या हे योग्य आहे आम्हाला शेतकऱ्याला। बरेच दिवसापासून बघता महागा असं प्रोत्साहन पर 50,000 देऊ, 50,000 देऊन 50 पैसे बी आले नाहीत मागं, आणि चालू असो किंवा थकीत असो सरसगट 2 लाख रुपये कर्जमाफी करावं शासनानं, ही आमची मागणी आहे शेतकऱ्याची। जे सरकार आधी सुरुवात जनतेला सांगत होती की 7/12 कोरा कोरा कोरा, तो त्यांनी कधीच कोरा केलेला नाही आणि यामध्ये जेणेकरून फक्त 5% शेतकरी बसणार आहे। अर्थसंकल्प मांडत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जी कर्जमाफी जाहीर केलेली आहे ती तकलाद आहे, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारी आहे। कारण या संदर्भामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्ही जेव्हा आंदोलन केलेलं होतं त्यावेळी सह्याद्री अतिथीगृहामध्ये झालेल्या बैठकीमध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी 7/12 कोरा करणार असल्याचा पुनरुच्चार केलेला होता, परंतु प्रत्यक्षामध्ये आज जी कर्जमाफी जाहीर केलेली आहे त्याच्यामध्ये काही अर्थ राहिलेला नाही आहे। पात्र शेतकऱ्यांचंच कर्ज माफ होणार आहे असं विधान करून मुख्यमंत्री साहेबांनी दिलेलं आहे। त्याच्याशिवाय 2 लाखाच्या वरचं कर्ज सुद्धा या कर्जमाफीमध्ये धरलं जाणार नाही। शिवाय अतिवृष्टीने बाधित असलेले जे शेतकरी आहेत त्यांचं 30 जून 2026 पर्यंतचं कर्ज माफ करावं अशी जी आमची मागणी होती त्याच्यामध्ये कटौती करून सप्टेंबर 2025 पर्यंतच थकीत कर्ज माफ करण्याची घोषणा झालेली आहे।
शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसोबत या अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्यात. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत शेतमजुरांचा समावेश करण्यात आला. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना, बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना आणि पुढील 2 वर्ष नैसर्गिक शेती अभियान राबवण्यात येणार आहे. 4 कृषी विद्यापीठांमध्ये AI सेंटर उभारण्यात येणार आहे. अतिवृष्टीसह विविध संकटांचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांना सरकारनं जाहीर केलेल्या या 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीमुळे काहीसा दिलासा मिळणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.